नमस्कार, मी शर्वाणी पिल्ले. स्वाती चांदोरकर लिखित काळा कवींना हा कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला. त्यातली एक कथा मी आता तुमच्या समोर वाचणार आहे. कथेचं नाव आहे वस्तुस्थिती. ही कथा आहे कल्पनाविलासही नव्हे. जे मी सांगते आता ते तुम्ही वाचणार आहात ती वस्तुस्थिती आहे. एक वस्तुस्थिती सांगताना ती किती पानांची होईल माहित नाही. कथे इतकी की कादंबरी इतकी? खरं तर हे सांगताच ठरेल. विषय नेहमीचाच, कुठल्याही काळात कुठल्याही सणावळीत चालू राहिलेला. उगीचच नारेबाजी मात्र चालू राहते प्रत्येक काळात. मजाच असते ही एक. मोठमोठाले लेख लिहायचे, त्या एका विषयाला टार्गेट करायचं, छोट्या मोठ्या निवडणुका लढायच्या. अगदी पूर्वीचा काळ योग्य होता. या विषयाला तथ्य होतं. मग विचारवंत सक्रिय झाले. त्यांनी चर्चा करत बसण्यात वेळ घालवला नाही, कृती केली. त्यांची नावं फोटो आजही शाळेच्या इतिहासाच्या धड्यात छापलेली असतात. स्त्री साक्षर झाली. ही क्रांती फक्त क्रमिक पुस्तकांपुरती मर्यादित राहिली नाही. रिक्षा, बस, एसटी सर्वांवर अक्षर उमटली. मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलगी शिकेल, सर्वांना शिकवेल. ही अक्षरं निर्माण करायलाही खात्री आहे की प्रगती, शिक्षण मुलगीच देऊ शकते, करू शकते. वा, आनंद वाटू लागला हे वाचून. स्त्री साक्षर करणाऱ्यांचे कष्ट फलित झाले आणि स्त्री शिक्षणाचे परिणाम सर्वत्र दिसू लागले. कसे? हे असे. चूल मूल ही संकल्पना मागे पडली. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन संसाराची आणि पर्यायाने देशाची धुरा स्त्रीनं उत्कर्षली. आज स्त्री सर्व क्षेत्रात अग्रगण्य आहे. थांबा, पान मिटू नका. मी स्त्री वर्गाची उन्नती वगैरे सारख्या विषयांवर रटाळ तेच ते आणि तुम्हा सर्वांना आधीच माहिती असलेले मुद्दे सांगत नाहीये. पण जेव्हा वस्तुस्थिती सांगायचीच आहे तेव्हा त्यामागील पार्श्वभूमी माहीत असायला हवी ना. तर माहीत असलेली माहिती पुन्हा सांगावी लागणार हे अपरिहार्यच आहे. म्हणून तुम्ही पुढे वाचा. तर अशी ही स्त्री. माझी आजी तशी अशिक्षित म्हणजे शाळेत शिकायला गेली नाही, किंवा असं म्हणायला हवं की तिला शालेय शिक्षण मिळालं नाही. तिला घरच्या घरीच अक्षर ओळख मात्र झाली. ती वाचन करायची. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ. आता हा काळ कसा होता, इंग्रजांचं राज्य कसं होतं आणि स्वातंत्र्य मिळालं कसं, हे आज माझी आई, मी, माझी मुलगी आणि कालांतरानं तिची मुलंही बघत राहतील. 50 वर्ष जरी स्वातंत्र्य मिळून उलटली असली तरी हा विषय अजून पुढेही वर्षानुवर्ष कुठल्याही चित्रपट सृष्टीला पुरून उरेल. तर असा तो आजीचा काळ. वाचायला येतंय ना म्हणजे पुष्कळ झालं. सडा रांगोळी, बंब तापून पाणी गरम करून देणं, न्याहारी, जेवण, धुणी भांडी, वामकुक्षी, चहा, देवापुढे दिवाबत्ती, रात्रीचं जेवण, जमल्यास शतपावली, नीज. या दिनक्रमात मुलांचं संगोपन, त्यांना माणूस बनवणं, सर्व क्रमानं झालं की आयुष्य सार्थकी लागलं. मग आली आईची पिढी. थोडी सुधार. शालेय शिक्षण हवंच, जमल्यास कॉलेजही, पण आवड आणि कुवत असेल तरच. नाही तर एकदाचा लग्नाचा बँड वाजवून दिला की ते आई वडील सुटले. या पिढीत तसं बघायला गेलं तर खरी क्रांती सुरू झाली. मुलींना शिक्षणाचा फायदा करून घ्यावासा वाटू लागला. मुली कमावत्या झाल्या. दुहेरी पैशाचा ओघ सुरू झाला आणि गरजा वाढल्या. आजीला संसारातून मोकळीक मिळेनाशी झाली. मुलांची जागा नातवंडांनी घेतली. भांड्याला भांड लागायचंच. ह्या म्हणीत पण गंमत होती. भांड आणि भांडण, किती समर्पक शब्दरचना. कोणीही पातेल्यात पातेलं अशी म्हण रचली नाही, पण भांड्यांचा आवाज लोपला आणि पातेल्यांचा आवाज सुरू झाला. या आवाजांनी कान किटायचेच बाकी राहिले. तरीही मुलगी कमावती हवी अशी ओढ, वधू पाहिजे अशा जाहिराती ठळकपणे उमटू लागली. आणि इथूनच क्रांती संपून स्पर्धेला सुरुवात झाली. मुलगी शिकली, पण सर्वांना शिकवायला तिच्याजवळ वेळ नाहीसा होऊ लागला. आणि ती ज्यांना शिकवायला लागली ते कोणी दुसरेच. असंच खूप खूप काही होऊ लागलं. मुलींना, बायकांना प्राधान्य मिळू लागलं. मुलांची, पुरुषांची वणवण तुलनेत वाढू लागली. नो वेकन्सीचे बोर्ड्स दिसू लागले. सिनेमातूनही याचे पडसाद उमटू लागले. आता आला माझा काळ. परिस्थितीत फारसा काही फरक नव्हता. फरक होता तो एवढाच की आजीची मांडी मोकळी झाली, मुलं पाळणा घरात पोचली. पूर्वीसारखं लटांबर सुशिक्षित घरातून राहिलं नाही.
पण 2 मुली जर लागोपाठ झाल्या तर तिसरा चान्स घेतला जाऊ लागला. कुलदीपक इज मस्ट. मग तो तेओ कुठेही आणि कसाही. नोकरी न करणाऱ्या बायका गावढळ ठरू लागल्या आणि नोकरी करणाऱ्यांनी स्वतःला इतर अनेक जणांपेक्षा वरचढ समजायला सुरुवात केली. घरातील बऱ्याच गोष्टींमध्ये स्वतःला सूट दिली. इतके वर्ष उंबरट्या आड असलेली स्त्री उंबरट्या बाहेर पडली आणि अनेक नवीन समस्यांना सुरुवात झाली. नवरे मंडळींना बायकोने कमावलेला पैसा तर हवा होता, पण ऑफिसातले कलिग्स नको होते. गंमत अशी की या नवरे मंडळींच्या ऑफिसातही बायका होत्या. त्यांना साथ द्यायला हीच नवरे मंडळी पुढे पुढे करू शकत होती. नव्हे, करत होतीच. पण या सर्व गोष्टींमुळे स्त्रिया मात्र बदलत चालल्या. आत्मविश्वास वाढला. संसारासाठी आम्हीही खस्ता खातोय ही भावना निर्माण झाली. तशा तर स्त्रिया इतिहासातही कार्यरत होत्या. अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी आणि देशासाठी आणि अब्रूसाठी जोहार केलेल्या कितीतरी जणी. जिजाईनं शिवबा घडवला आणि आज 350 वर्षांनंतरही एक अपुरी पडते म्हणून आम्ही 2-2 शिवजयंती साजऱ्या करतो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. ही वस्तुस्थिती पदोपदी निदर्शनास आणून देतो. माझी पिढी सरमिसळ. खरं तर माझ्या पिढीतच स्त्रियांना तारेवरची कसरतच जास्त करावी लागते. गरज म्हणून नोकरी आणि कर्तव्य म्हणून संसार. दाखले नेहमीच दिले जातात ते दुसरी बद्दल. या दाखले देणाऱ्या तमाम नातेवाईकांना नेहमी सांगावंसं वाटतं की जिला तुम्ही इतरांचा दाखला देतात तिचाच दाखला त्या इतर घरातून दिला जातो. माझी पिढी तळ्यात मळ्यात करणारी. नवीन बदल धड स्वीकारता येत नाही आणि जुन्या गोष्टीतून विचारातून सुटका नाही. घड्याळाच्या लंबकाप्रमाणे लटकत राहायचं आणि फिरायचं, कधी या टोकाला तर कधी त्या टोकाला. पण ही त्रिज्या ठरलेली, कारण लंबकाचं मूळ सुरुवातीचं टोक दुसऱ्याच्या मुठीत, हेलकावे देणारे हात वेगळे, सगळी मजाच. आणि नंतर आली पुढची पिढी, माझ्या मुलीची आणि अशा अनेक जण. इथे स्पर्धा संपली आणि हक्क सुरू झाला. अमुक एक वस्तू मिळत नाही म्हणजे काय, मिळालीच पाहिजे. बिच्चारी आई असून पाळणा घरात वाढलेली पोर काही हवं म्हणतो तर द्यावं की. तिच्यासाठी तर चालली आहे सगळी धावपळ. विचार बदलले. आईची माया, कणव, मुलीसाठी देऊ न देता येणारा वेळ, सगळ्यांची कसर वस्तू देऊन भरून काढली जाऊ लागली. वस्तू मिळत राहिल्या आणि माया आटू लागली. ही माया मिळवण्याचे नवनवीन मार्ग ढूंढायले जाऊ लागले. फोन, मोबाईल, सिनेमे, हॉटेलिंग, लॉंग ड्राईव्ह आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी, प्राणाहून प्रिय असणाऱ्या सरदारांनी रक्त सांडवून मिळवलेल्या गडांवर पार्टी रंगू झिंगू लागली. इथेही मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून आपण कसे कमी नाही हे सिद्ध केलं. 4 दिवस धुरळा उडाला. तो घोड्यांच्या टापांमुळे नाही तर तोंड लपवून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पावलांचा. पुढे सर्व थंड. एकदा पकडले गेलो तर गेलो. नेहमी असं थोडीच होणार आहे अशी खात्री पटली. कारण पांघरूण घालणारे हात सरसावले आणि अशा गोष्टींना जबाबदार धरलं गेलं ते सरकारला आणि समाजाला. पांघरूण घालणाऱ्या हातांचेही बरोबर आहे. ते केव्हाचेच एका न संपणाऱ्या शर्यतीत सामील झाले. पदोपदी ठिकठिकाणी ही शर्यत दिसते, अगदी प्रत्येक क्षेत्रात. आणि ही शर्यत वय बघत नाही. अगदी वयाच्या 5व्या वर्षी शर्यतीत भाग घ्यायला आई वडील भाग पाडतात. मग तो नाच असो, चित्रकला असो, गायन असो किंवा क्रमिक अभ्यासक्रम असो. आपल्या अपत्याला कुठेतरी झळकवायचं, जीव घेण्या शर्यतीत धावायला लावायचं. खरं तर ज्या नजरेनं या शर्यतीकडे बघू तशी ती दिसते. आमच्या लहानपणी नव्हतं असं, म्हणून आम्हाला स्कोप मिळाला नाही. नाहीतर आम्ही सुद्धा असेच वगैरे वगैरे. खरे असे वगैरे झालो असतो. स्कोप मिळणं हे खरंच चांगलं आहे, पण त्यानंतर काय? एक शर्यत जिंकली झालं का समाधान? नाही होत. मग पुढली, अजून, मग अजून पुढली. जिंकताच येतं हा विश्वास गमावण्याची शक्यता वाढू लागते आणि यशानंतर अपयश पचवता येत नाही. खरं तर कुठलीही कला अंगीकारायला खूप कालावधी लागतो. नावाजलेले यशस्वी कलावंत कला साधने संपूर्ण आयुष्य व्यतीत केल्यानंतरही म्हणतात, अभी तो सीखना बाकी है. पण हे आत्ताच्या आम्हा आई वडिलांना कळत नाही. मुलींनी ता थई केलं की मुलगी गोपी कृष्ण आणि मुलांनी आ वाचला की लता, रफी, किशोर आणि असे सर्व. या शर्यतीत हजारोंची बक्षिसं जाहीर होतात आणि
वयाची 25-27 वर्ष शिकून नोकरी उद्योगधंद्यासाठी पायपीट करून जे काही महिनाकाठी अर्थार्जन होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त अर्थार्जन ते चिमुरड पोर आई वडिलांना करून देतं. आणि मग या शर्यतीचं महत्व नको त्या वयातच त्या पिल्लांना कळतं. आपण वेगळे आहोत ही जाणीव काहीही वेगळे पण नसताना अंगी येते. कलेतलं सातत्य सुटतं किंवा कमी होतं आणि नंतर मात्र छे भरकटले ना. हे असंच होतं माझं. हल्ली सतत भरकटायलाच होतं. अतिविचार आणि कृतीत असहाय्यता मला भरकटवत राहत. माझे असं भरकटायचं प्रमाण बघून माझ्या मुलीनं चंग बांधला. ती माझं मनोरंजन करू लागली. म्हणजे काय करू लागली? तिनं मला सल्ला दिला, किटी पार्टीला जात जा, फ्रेंड्स बरोबर डिनरला जा. मला प्रश्न, कुठलं फ्रेंड सर्कल, कुठले मित्र, कुठल्या मैत्रिणी? गो फॉर शॉपिंग. इफ यू डोंट वॉन्ट टू शॉप जस्ट गो अँड डू विंडो शॉपिंग. मला काहीच समजेना. मग तिला माझी दया आली. अशाच एका संध्याकाळी ती म्हणाली, चल चल तयार हो. कुठे जायचंय? लोकांज. हे काय असतं? एक धमाल प्लेस आहे. नाव काय म्हणालीस? लोकांज. चल. एक रेसिडेन्शियल इमारत, 2 मजले चढून गेलो. झुलतदार मुलीनं ढकललं आणि धुराचा लोटच्या लोट, सर्वच धुरात अस्पष्ट. दणदणीत ठसका लागला. तिच्या पाठोपाठ मी त्या धुरातून चाचपडत आत गेले. मोठं टेरेस आणि आरामदायी बसण्याच्या खुर्च्या, टेबल. पुढे गेले तर चक्क झोपाळे टांगलेले, लोड, गाद्या आणि शेजारी छोटी टेबलं. अशाच एका झोपाळ्यावर स्थिरस्थावर झाले. काय, कसं वाटतंय? धुराला नजर सरावली आणि नजर आजूबाजूला फिरू लागली. मुलामुलींचे पुंजकेच्या पुंजके टेबलाभोवती बसलेले, हास्य विनोद, विचित्र हावभाव. ज्यांना बसायला जागा मिळाली नव्हती त्या मुली कुणाच्या ना कुणाच्या मांडीवर विराजमान होत होत्या आणि टेबलावर हुक्का. हे सर्व काय आहे? हुक्का. तंबाखू? नाही ग, तंबाखू नसतो. फ्लेवर्स असतात वेगवेगळे. तंबाखूचे नाही अगं, म्हणजे काही अगदी अंशीच, अगदी 0.01% तंबाखू असेल, पण निरनिराळे फ्लेवर्सच असतात. तूही हुक्का? कधी कधी. अगं, वेळ कसा जातो कळतच नाही. काय असते का किंमत? 250 पासून सुरुवात असते 300-350 पर्यंत. काय? हो, हुक्का पुरतो 2 ते 2.5 तास. मिसते मी. दृश्य बघवत नव्हतं. निरनिराळ्या रंगाच्या निरनिराळ्या नागपुड्यांतून भसा भसा धूर निघत होता. कुठल्याही मिलचं धुरांडाण या नागपुड्यात अगदी सारख्या दिसत होत्या. ही माझ्या मुलीची पिढी. दिवसातला अमूल्य वेळ धुरात कत्तल करणारी. पूर्वी ते म्हणजे अगदी माझ्या पिढीतही ब्राचा पट्टा दिसत असेल, सहजी लोकांना तर लाजीरवाणी गोष्ट वाटायची. आणि इथे ब्राचे पट्टे दिसतीलच यांची काळजी घेतली जात होती. पुरुषांचे बनियन मुलींनी अंगीकारले होते. लो वेस्ट फॅशन, अंतर्वस्त्र दाखवण्यासाठी. आणि हो, त्या अंतर्वस्त्राचा ब्रँड दिसायलाच हवा. स्त्रीमुक्ती यालाच म्हणतात का? कंटाळला? मी सुद्धा. फक्त कंटाळले नाही तर हतबुद्धही झाले. स्त्रियांना साक्षर करणारे स्वर्गात बसून धाय मोकलून रडत असतील. त्यांचा उद्देश काय होता? स्त्री साक्षर व्हावी, तिला व्यवहाराचं ज्ञान यावं, तिच्यावर होणारे अत्याचार थांबावे, ती आत्मविश्वासाने मनानं जगावी की मुक्त व्हावी? झाली. स्त्री मुक्त झाली. ती साक्षर झाली. मोठमोठ्या पदांवर विराजमान झाली. तिला व्यवहाराचं ज्ञान आलं. पैसा सर्व काही हे तिला समजलं. अत्याचार थांबले कारण ती हुशार झाली. तिला इतरांना खेळवता येऊ लागलं. काय दिलं की काय मिळतं याचा हिशेब ती करू शकली. मान आपोआपच मिळू लागला आणि मुक्तीही. वेळेच्या अगोदरच सर्व गोष्टी मिळू लागल्या. निरनिराळ्या मालिकांनी स्त्रींचं खुनशी रूप दाखवायला सुरुवात केली आणि आम जनता पूजा पाठचा नित्यनेम असावा तशा या मालिका बघू लागली. मालिकांमधली भव्यता, श्रीमंती, उंची पेहराव, दागदागिने यांनी भारावून जाऊ लागली. एक तरी खुनशी स्त्री हवीच. स्त्रिया स्त्रीच्या नावानं बोट मोडत राहिल्या. एवढी स्त्रीमुक्ती झाली. अबला हा शब्द पाठी पडू लागला. स्त्री साक्षर करणाऱ्यांना हेच दृश्य अपेक्षित होतं का? माझं भरकटणं थांबत नाहीये, उलट वाढतच चाललंय. काळ सोकावला नाहीये तर माणसं सोकावली आहेत. घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय आणि अफेअर्स सुद्धा.
मजाच आहे सगळीकडे. माणसं सोकवलेत हे खरे. चिडू नका, हे वाक्य मी कुणाला एकाला उद्देशून नाही म्हणते, हे सर्वसाधारण विधान आहे. असाच एक संथ दिवस, विचारांनी भरकटलेला. दुपारची वेळ, शांत अशी, संतपणात अजून भर घालणारी. बेल वाजली. मला आश्चर्य वाटलं, यावेळेस तसं कोणी येत नाही. सेल्समन असेल तर जरा चिडूनच बोलायचं असं ठरवून मी दार उघडलं. समोर अनोळखी व्यक्ती, ती उंच, बॉब केलेले केस, बारीक, साधीशी पण टापटीप साडी नेसलेली. या, मी तिला म्हणाले. नमस्कार, जरा वेळ घेते तुमचा. तुमची झोपमोड झाली नाही ना? नाही नाही, या बसा. वाळं घातलेलं थंड पाणी ग्लास तिच्या समोर ठेवला. आधाशासारखं तिनं ग्लास रिकामा केला. मी पुन्हा ग्लास भरून ठेवला. बोला. मी एक लेख लिहिलाय, तुम्हाला दाखवावा असं वाटलं म्हणून आले. जरूर, बघू. मी लेखिका नाही. हा लेख छापून यावा कुठेतरी असंही नाही वाटत. मला तुम्हाला फक्त द्यायचा होता. द्या ना. मी तिच्याकडून लेख घेतला. एक विचारू? मलाच का दाखवायचा होता? सहज, येते मी. अहो बसा. तुम्ही कोण, कुठून आलात, या लेखाचं उद्दिष्ट काय, काहीतरी सांगाल? मी कोण याला काहीच महत्व नाहीये. मी डोंबिवलीहून आले, तुमच्याबद्दल ऐकलं होतं म्हणून आले. त्या लेखाचं उद्दिष्ट तुम्ही वाचाल ना तर कळेलच. काय करता तुम्ही? घरी कोण कोण असतं? मी नोकरी करते. मला एक मुलगा आहे. मुलगी लहान असतानाच देवाघरी गेली. सॉरी. अहो सॉरी कशाला, उलट बरंच झालं. मुलगी असली की फार काळजी घ्यावी लागते हो. आणि माझ्या सासूबाईंना मुलगी नकोच होती. दुसऱ्या खेपेलाही टेन्शन होतं मला, पुन्हा मुलगी झाली तर. अहो, एवढ्या सुशिक्षित तुम्ही आणि शिक्षणाचा आणि सुशिक्षितेचा काय संबंध आहे? BA MA किंवा असं काही शिक्षण नोकरी मिळवण्यासाठी गरजेचं, पण घरासाठी हे शिक्षण कामाचं नाही. संसारासाठी, घरासाठी ज्या तऱ्हेनं शिक्षण हवं त्या डिग्र्यातून मिळत नाही. ते अनुभवातून, सामंजस्यातून आणि तडजोडीतूनच मिळतं. ज्यांना हे शिक्षण अवगत ते खरे सुशिक्षित, आणि फार कमी जण असे सुशिक्षित असतात. बाई, तुम्ही अनुभवलंय तेच सांगते. माझ्या आई वडिलांची मी चौथी मुलगी. आई माझ्या खेपेला बाळण झाली. मुलगी झालेली वडिलांनी बघितली. त्यांनी आईला सांगितलं, हिला इथेच ठेव, माझ्या घरात आणायचं नाही, तू घरी चल. काय? त्या माझ्या आईला माझी दया आली आणि वडिलांचा विरोध पत्करून तिनं मला घरी नेलं. त्यानंतर फार वाईट वागले वडील आईशी. कसं बसं आईनं मला जगवलं. रूप नाही, रंग नाही, माझं लग्न जमेना. त्या दरम्यान आई देवाघरी गेली. माझा आधारच केला. मार खात राहिले पण डोक्यावरचं छप्पर सोडलं नाही. सर्वांची लग्न झाली एक एक करून. मी एकटी उरले. वडिलांना अपंगत्व आलं आणि त्यांचं आयुष्य एका खाटेपुरतं मर्यादित झालं. या नको असलेल्या मुलीला जेवू खाऊ घालावं लागलं. त्याचा हिशेब त्यांनी माझ्याकडून सर्व तऱ्हेनं सेवा करून घेऊन मिटवून टाकला. जेव्हा वडीलही वारले तेव्हा मग मी माझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करू लागले. बाई, हे सर्व भयानक आहे हो ना, पण ते खरंय. तुम्ही मला माझं नाव विचारलं. नको असलेल्या मुलीला काय नाव असणार? मग लग्न ते कसं जमलं? माझं मीच जमवलं. आमच्या ओळखीतलेच होते तसे. तुम्हीच पुढाकार घेतला? हो, गरज मला होती. वडील वारले आणि मी एकटी झाले. दिसायला असं तसंच असलेलं माझं रूप, पण शरीर स्त्रीचं होतं. नाही शक्य वाटलं मला माझं संरक्षण करता येईल असं. मीच माझी बोलणी केली आणि लग्न झालं. सुखी झाला? सुख हे प्रत्येकाच्या गरजेनुसार असतं बाई. माझी गरज एका सुरक्षित घराची आणि गळ्यातल्या काळ्या मण्यांची होती. ते माझं सुख होतं. दोन्ही गोष्टी मिळाल्या. हो, मी सुखी. फक्त दुःख झालं ते एकदाच, जेव्हा मला पहिली मुलगी झाली. घरात असंतोष होता. मुलगी हेच सत्य. ती धनाची पेटी वगैरे काही नाही, पण हुशार निघाली पोर. चिमुरडा वयातच तिनं ओळखलं की तिच्या जन्मामुळे घरातले सगळे नाराज आहेत.
आपली आईच एकमेव आनंदी आहे, पण आईलाही बाकीच्यांची नाराजी सहन करावी लागेल हे जाणून तिनं स्वतःनेच अजाणत्या वयात इतकं सारं जाणून प्राण सोडला. काय झालं होतं तिला? व्हायरल, डॉक्टर म्हणाले. व्हायरल इन्फेक्शन. पण म्हणजे नक्की काय हे मला अडाणीला समजलं नाही. गेली पोर. तुम्ही? नाही हो, रडत नाहीये. खूप वर्ष गेलीत आता मध्ये. काळाने दुःखाची तीव्रता बोथट करून टाकली. तुम्हाला एक सांगू, आपल्याकडे अजून कितीतरी बरं आहे, पण काही जाती आहेत अशा की तिथे मुलगी झालेली चालत नाही, आणि जर झालीच तर वडील त्या मुलीचं तोंडही बघत नाही. असं कसं? शक्यच नाही. बाई, तुम्ही समाजात जास्त हिंडत नाही ना, म्हणून तुमचा विश्वास बसत नाहीये. जिथं जात असाल ती घरं, माणसं पूर्वपरिचयाची आणि निवडक असणार. नोकरी करणाऱ्यांना चॉईस नसतो. जे कोणी कलिग्स असतील त्यांना स्वीकारावं लागतं. पटो न पटो दिवसातले 10 तास अशांसोबतच राहावं लागतं. हे तुमचं म्हणणं मात्र अगदी बरोबर आहे. जिथं सूर जुळतात तिथंच माझं जाणं येणं असतं, अन्यथा मी कुठेच जात नाही. फार भाग्यवान आहात, नाहीतर समाजातल्या शर्यतीत फार मागे पडल्या असता. तुम्ही काहीतरी वेगळं सांगत होतात. हो, मुलीबद्दल ना. बाई, माझ्या ऑफिसमध्ये गृहस्थ आहेत. त्यांना एक दिवस बातमी कळली की त्यांना मुलगी झाली. बायको गावात, हे बदलीवर मुंबईत आलेले. बातमी कळली तशी संपूर्ण स्टाफ अभिनंदन करायला गेला, तर गृहस्थ नाराज. त्यांनी आमच्या शुभेच्छा स्वीकारल्या नाहीत. इतकंच नाही तर ती मुलगी आता 12 वर्षांची तरी झाली असेल, पण या गृहस्थानं तिला अद्याप बघितलेलंही नाही. हो, काय सांगताय? अगदी खरं सांगते. या लोकांचं असंच असतं. मुलगी झाली की बायको सकट तिला वाईट टाकतात, नाहीतर मुलीला मारून टाकतात. मारतात? हो. गुन्हा दाखल नाही होत, उघडकीला येत नाही. मृत्यू नोंदवावा लागतो, सर्टिफिकेट शिवाय पुरता येत नाही. हे सर्व कसं शक्य होतं? मुलगी झाली की मुलीला मीठ खायला घालतात. मिठानं त्या लहानग्यांच्या पोटात आग आग होते. पाणी पाजत नाही, तर त्यावर दूध पाजतात. दूध मीठ पोटात एकत्र होतं आणि त्याचं विष तयार होतं पोटात. पोर कळवळून कळवळून रडत राहतं. डॉक्टरांना अंदाज येत नाही, ते अजून औषध देतात. अंगातली उष्णता त्यामुळे अजून वाढते. परिणामी मुलगी, ते लहानग मृत्यू पावतं. बाई, हे जे काही तुम्ही सांगताय ते संपूर्ण सत्य. का सांगते आणि मलाच कशाला? हे इतकं अमानुष कोणी असं वागेल का? वागतात. मला विचारा ना. अहो, ते बघा, तुमचं डोकं एकदम व्यवस्थित आहे. माझा लेख वाचा, तुम्हाला सगळं समजेल. मला नको आहे असं काही कळायला. मला सहनच होत नाहीये. मी तुम्हाला त्रास दिला, क्षमस्व. पण तुम्ही डोळे मिटून कान मिटून जरी बसलात ना, तरी घडायच्या घटना घडत राहतातच. अहो, अज्ञानात सुख नाही का? काय उपयोगाचं असं अज्ञान? फक्त स्वतःचा विचार करताय. तुमच्यात असेल ताकद आणि प्रबळ इच्छा तर करता का प्रयत्न या गोष्टीला 4 समंजस लोकांपुढे आणण्याचा? मी काय करू शकणार? जोपर्यंत लोकांची मनोवृत्ती बदलत नाही तोपर्यंत हे असंच चालत राहणार. अगदी 4 चौघींसारखंच बोलतात, पण मी करते ना प्रयत्न. हे जे लिखाण आहे त्याच्या 100 प्रती काढल्यात. 100 घरं फिरणार, निदान 5-7 जणी तरी भेटतील, मला मदत करतील. येते मी. लेख ठेवून ती निघून गेली. भरकटलेली मी अजूनच भरकटले. वाचायची इच्छा नसतानाही माझा हात त्या लेखाकडे गेला. माझ्या हातांनी तो लेख माझ्या डोळ्यांसमोर धरला. डोळे अक्षरांवरून फिरू लागले आणि मेंदू नोंद करून घेऊ लागले. एका पॅरेग्राफ नंतर मी वाचन थांबवलं. मी भरकटले होते ते आजच्या पिढीचं रूप पाहून. स्त्री शिक्षणामुळे चौकटीतून बाहेर पडलेल्या आणि बंधनं जुगारून वाहत गेलेल्या स्त्रीच्या रूपाला पाहून. आणि आज मी हे ऐकलेलं, वाचत असलेलं अगदी भिन्न. खरं रूप काय या समाजात स्त्रीचं? आणि स्त्रीनं तरी कुठलं रूप जपलंय स्वतःचं? छे छे, सर्व विरोधी. मजाच आहे. मी पुढे वाचू लागले. पेपरमध्ये बातम्या येतात आणि विरून जातात. एकतर्फी प्रेमाचे बळी, अशा बातम्या या आता नेहमीच्याच झाल्या. आम्ही या पचवल्या.
पण रोजचा जो मनोरंजनाचा तास असतो त्यात आपण काय पाहतो? दाखवा ना मला इतकी क्रूर स्त्री. ही कथानकं लिहिणाऱ्या लेखकांमध्ये बायकांचाही समावेश आहे, ही खेदाची गोष्ट आहे. आणि मध्ये मध्ये तडफडणाऱ्या जाहिराती, त्यातही स्त्रीची अब्रू चव्हाट्यावर मांडली जाते. मी खिन्न झाले. तिला काय म्हणायचंय मला समजत होतं. माझ्या डोळ्यांसमोर त्या जाहिराती झळकू लागल्या. मी सुद्धा या जाहिरातींमध्ये माझ्या मुलांबरोबर घरी आलेल्या नातेवाईकांबरोबर बघितल्या. सुरुवातीला जेव्हा ती जाहिरात मी बघितली तेव्हा चॅनल बदललं होतं. नंतरही एकदा तसंच करायला गेले तर माझा मुलगा म्हणाला, कशाला बदलतेस चॅनल, मला माहित आहे सर्व. वय वर्ष 13 आणि आता सर्वत्र बोर्ड लागलेत, निसर्गाचा समतोल राखा. कसा राखणार हा समतोल? सोनोग्राफी हा शोध लावला कुठल्या कारणासाठी आणि त्याचा वापर होतोय कशासाठी? डीएनए टेस्ट करतात कशासाठी? मुली जर नाहीशा होऊ लागल्या तर मुलांना जन्म देणार कोण? मुलगा अस्तित्वात येणार कसा? आणि मुलीचं फक्त एवढंच कर्तव्य, उपयोग आहे का? तिला तिचं असं स्वतंत्र आयुष्य नाही, तिला तिचे विचार नाहीत. इथे मी थांबले. मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग होतोय का याचा अभ्यास कोण कधी करणार? कुठली युनिव्हर्सिटी करणार? गर्भहत्या, भ्रूण हत्या, छे भरकटले. बाई ग, काय लिहिलंयस हे? भ्रूण हत्या होते मला माहित आहे, मी अनुभवलंय. माझ्या वडिलांनी गुन्हा केलाय. माझी मावशी एक दिवस सांगत होती, वाचलीस बाळ, फार हाल झाले ग तुझे लहानपणी. मी तिला म्हंटल, मावशी मला माहित आहे, मी नको होते ना बाबांना. हो, पण जगवलं तुला आम्ही. मावशी, खूप त्रास झाला ना तुम्हाला माझ्यामुळे? त्रास झाला, पण तो तुझ्यामुळे नाही, बाबांमुळे. हो, आता भोगतोय त्याच्या कर्माची फळ. कसा अपंग होऊन पडलाय बघ. पण मलाच तर करावं लागतंय ना सगळं. करू नकोस, राहू दे त्याला तसंच, त्याची तीच लायकी आहे. मावशी, लहानपणी तुला चमचा चमचा मीठ खायला घालायचा गुपचूप. तू भोकाड पसरायचीस, आम्हाला कळायचं नाही तू का रडतेस ते. मग ही धावपळ, डॉक्टरांकडे न्या, तपासा, तुला औषधं आणा. काय मीठ? ते का? मिठाने नाजूक आतड्यात जळजळ होते, आगाग होते, पण हा पठ्ठ्या तुला पाणी पाजू देत नसे. खूप हाल झाले बाई ग. मावशी, तरी बरं शेजारीच राहत होते तुमच्या. शेवटी एक दिवस मीच बघितलं तुला तो मीठ भरवत होता. तू त्या चवीनं रडत होतीस, माझा जीव अबकला आणि त्याचा विरोध न जुमानता तुला उचलून धाव घेतली डॉक्टरांकडे. सलाईन लावलं त्यांनी तुला आणि हळूहळू तुझी प्रकृती सुधारली. आज इतक्या वर्षानंतर मी हे का लिहिते? कदाचित त्या माझ्या जगण्याचं हेच ध्येय असेल की मी ही अर्भक जगापुढे आणावी. आणि इतक्या वर्षानंतर लिहितेय कारण मला आत्ताच तेवढं धैर्य येते. आता घाबरून जगायचं नाही, हे मी ठरवलंय. कुणी काय करतंय का नाही याची मी वाट बघत बसणार नाही. स्त्री अबला नाही हे ठणकावून सांगणार. जर कोणी अशी हत्या करताना दिसलं तर मी शस्त्र उगारेन. तेवढी मानसिक ताकद माझ्यात आता आली आहे. लेखाचे कागद माझ्या हातून घरंगळून गेले. ही कथा नव्हे, कल्पनाविलासही नव्हे. जे मी आत्ता सांगितलं आणि तुम्ही वाचलं ती होती एक वस्तुस्थिती. या वस्तुस्थितीला अंत नाही म्हणून मोजमाप नाही. कादंबरी इतकंही, कथे इतकं. लिहिता लिहिता एकच जाणवलं, विषय नेहमीचाच, प्रत्येक काळात सणावळीत चालू राहिलेला. स्त्री मुक्ती, नारेबाजी चालूच राहिलेली. प्रत्येक काळात मोठमोठाले लेख लिहायचे आणि वस्तुस्थिती म्हणून सोडून द्यायचे. स्वातीताईंनी लिहिलेली ही कथा वस्तुस्थिती. आजही समाजामध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि आपण सगळेजण मिळवून तो सोडवू शकतो. स्त्री भ्रूण हत्या आपणच थांबवू शकतो.